शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज मी आलेलो आहे ढोरवाडी, तालुका वडवणी, जिल्हा बीड येथील एका शेतकऱ्याची सोयाबीन पाहण्यासाठी, त्याचं दुःख ऐकून घेण्यासाठी. तर त्यांचं दुःख एवढंच होतं की माझी जी सोयाबीन आहे शेतातली, ती पूर्णपणे जळून गेलेली आहे. तुम्ही एकदा पहा आणि त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवून अपलोड करा, जेणेकरून मला शासनाची किंवा इतर पीक विम्याची मदत मिळेल. तर त्या शेतकऱ्यांना मी आश्वासन देऊन मी त्याच्या स्वतः शेतात आलेलो आहे आणि मी तुम्हाला पण दाखवतो की या वडवणी तालुक्यातील हे ढोरवाडी गाव आहे. त्या गावातल्या शेतकऱ्यांची म्हणा किंवा त्या पिकांची काय अवस्था आहे हे बघा. नेमकं फूल, कळी आणि माल लागायच्या अवस्थेमध्ये पाण्याने साथ सोडली, पाऊसच येण्याचा थांबला आणि म्हणून ही जी सोयाबीन आहे ती पूर्णपणे जळून गेलेली आहे. अजिबात काहीसुद्धा राहिलेलं नाही. एक फूल नाही, एक पाता नाही, काही एक तुम्हाला सांगतो अजिबात तिला मालच नाही. पूर्ण माल लागण्याच्या टायमालाच अशी अवस्था झालेली आहे आणि पूर्ण खाली जमीन आपल्याला दिसते. हा पूर्ण मी प्लॉट तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, खूपच दयनीय अवस्था, खूपच वाईट परिस्थिती या पावसाने केलेली आहे आणि पूर्ण 100% पीक हे नुकसान झालेलं आहे. 100% पिकाचं अजिबात आजसुद्धा आत्ता ताबडतोब जरी पाऊस पडला तरी याला काहीसुद्धा येणार नाही. पूर्णपणे फुलं गळती झालेली आहे. काही पाते लागले होते ते पण पूर्ण अशा प्रकारचे नुकसान झाले आहे. आपल्या भागात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावातसुद्धा पाऊस आहे का किंवा अशाच प्रकारचं नुकसानी झाल्यात का? नक्की कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका, कारण नुकसान तर झालेलंच आहे. आता काय करणार? हे बघा मित्र, खूपच वाईट परिस्थिती आहे. धन्यवाद.